नमस्ते. तुमच्या गावामध्ये तुम्ही जेव्हापासून मतदान करताय, जेव्हापासून तुम्हाला मतदानाचा हक्क मिळाला, तेव्हापासून तुम्ही कुणाला मतदान केलंय? माजी मंत्री बबनदादा पाचपुते यांना. मग आता त्यांनी आतापर्यंत काय विकास कामं केलेत किंवा मग तुम्हाला एक आमदार म्हणून ते कसे वाटतात? मॅडम ज्यावेळेस ते आमदार म्हणून केलं, पण आपणही त्यावेळेस मदत केली, त्यांनी थोडीफार कामं केली, नाही असं नाही. परंतु ज्यावेळेस 2014 साली रावदादा निवडून आले, हा रोडचा विषय, आमचं मंदिर कोळेश्वराचं मंदिर आहे तिथं, संपूर्ण जी ती ब्लॉक आहे, ग्रिल आहे मारुती मंदिराचं, ते 2014ला एवढी भरीव कामं दादांनी केली नाही. आम्ही त्यांचीच माणसं होतो, परंतु त्यांनी काही ते कामं केली नाही. ह्या 5 वर्षात ते आमच्या गावामध्ये आलेच नाही. ते मंत्री झाले तरी कामं नाही झाले का? थोडीफार म्हणावं इतकी नाही, आमची मन समाधानकारक कामं नाही झाली. आणि नागावड्यांविषयी काय? नाही, त्यांचा तर काही रोलच नाही, कुठंच संबंधच नाही. तुम्हाला काय वाटतं? ज्यावेळेस आम्हाला मतदानाचा अधिकार आला त्यावेळेस नागवड्यात नव्हतेच, म्हणजे आमच्या वेळेस त्यांनी राहुल दादाच्या नंतर पण त्यावेळेस आमची भरपूर कामं झालीत. आम्ही राहुल दादाची माणसं आहोत आणि राहुल दादा आम्ही खुश आहोत त्यांच्यावर, नाही का. म्हणजे तुमचं पक्षावर प्रेम आहे का राहुल राहुल दादा. दादा? सध्या तर राहुल दादावरच आहे. कारण आता ते अपक्ष उभे राहतात. राहुल दादावर. राहुल त्यांनी 14 साली कामं जी चांगली केली ती आम्हाला आवडली. म्हणजे काम आवडलेत म्हणून निवडून देणार आहे का माणूस चांगला आहे? नाही, दोन्ही बी नेमकं दोन्ही पण नेमकं एक काहीतरी असं. माणूस नाही, पण कामं बी चांगली आहेत त्यांची. माणूस काय हो, माणसाला काय नाही. तुमच्या सुखादुःखात येतात की दुसरं हो, काय? नाही, सुखदुःखात तर असतातच, हजार असतात, पण कामं पण त्यांनी, हा रस्त्याचं बी काम त्यांनीच पहिला भूमिपूजनाचं काम इथं केलेलं. त्याच्या अगोदर त्यांनी प्रयत्नानेच ते काम आलेले. मग आता जर का समजलं की तुमच्या गावात पाणी आणि तो प्रश्न कायमच आहे लाईटचा पाण्याचा, मग तो त्याविषयी काय बोलाल? मागील आमदारांनी काय केलंच नाही. केलं थोडंफार प्रमाणात, पण समाधानकारक नाही. तुम्हाला समाधान म्हणजे कशी अपेक्षा कशी अपेक्षा असेल? असे असतात मॅडम, म्हणजे जो आमदार आहे त्यांनी जो निधी आहे ज्या गावाला येईल तो संपूर्ण दिला पाहिजे, असं आमचं म्हणणं आहे. आणि आमदार परत आता इलेक्शन मध्ये जेवढे सगळीकडे फिरतात ते, आम्ही उभे आहोत, नंतर मग निवडून दिल्यानंतर येतात का? नाही, लवकर तर येत नाही, नाही. येतच नाही. मग राहुल दादा येतील हे कशावर? आता राहू दादा तसे आमच्या जवळचे आहेत, कारखान्याचा संबंध आहे, त्यांच्यात एक कारखाना आहे, आमच्या ऊसाची असो का कामं, आणि आम्ही फोन केला की आम्हाला टोळ्या हजर आहेत. तसे नाही तर आमचे ऊस असेच पडले असते मॅडम. मग आता तुमचे बिल तर थकलेत अशी चर्चा नाही दिली बी आता एवढे दिलेत दिले. ना? कारखाना बंद पडलाय ते त्याविषयी ते त्यांनी त्या पार्टीनेच थोडं दादाला लढवलं ना. त्यांनी ते दुसऱ्यांनी हे केल्यामुळे हा, दादा हे झाले. आता काय झालं ते दादा पवार साहेबांबरोबर राहिले. अर्थमंत्री कोण? अजित दादा. मग तू माझ्याकडे नाही तर तुला बघतोस म्हणजे असं